उदाहरणाचा वापर न करता 2 चमचे तुपातील लाडू आपले हे बघा मग सुद्धा झालेले आहे. उपवासाचे लाडू तयार झालेले आहेत. अतिशय मोतीचूर लालसर टेक्स्चर दिसते आणि खायलाही पौष्टिक आहेत, मऊ आहेत आणि खूप छान लागतात हे उपवासाचे लाडू. याची कृती चला तुम्हाला याची रेसिपी दाखवते. इथे मी अर्धी वाटी वरीचा तांदूळ घेतलेला आहे, पाव वाटी लाल घेतलेला आहे आणि पाव वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. आता मी इथे मिक्सरचा भांडा घेतलेला आहे. याच्यामध्ये वरीचे तांदूळ, राजगिरा आणि कच्चे शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. तर या प्रकारे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करून दिसली तर एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मी या प्रकारचं हे वाटून घेतलेलं आहे. तर हे अशा प्रकारे दिसेल बघा. हे बघा हे या प्रकारचं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर ह्यात आपल्या वाटलेल्या मिश्रणात आपल्याला थोडं दूध घालून त्याचा आपल्याला घट्टसर गोळा करायचा आहे. हे बघा याचं थोडं दूध घालून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे पहा हे याप्रमाणे आपल्याला असा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. तर मी ते एवढं दूध घेतलेलं होतं, तर मला इतकं दूध लागलेलं आहे. एवढ्या दुधामध्ये हा माझा गोळा बनवून झालेला आहे. आता हे आपल्याला 10 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. त्यामुळे भिजत ठेवल्याने आपलं वरीचे तांदूळ आणि जे आपल्याला आहे ते फुगून येईल. त्यामुळे हे असं आपल्याला 10 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. तर याप्रकारे आपले 10 मिनिटं झालेले आहेत. असा गोळा झालेला आहे. पूर्ण झालेला आहे. आता पोळ्या करूया. पहिल्यांदा आपण कुठून घ्यायचं दोन सगळं ती कुठे किती लागली घ्यायचा. ती कुठे किती लागली जास्त शिकून जास्त शिकून कंपनी मध्ये शिकून जायची जास्त लागली. आता मी एक पॅन तापवलेला आहे. या पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून घेते. आता यामध्ये आपली पोळी टाकायची आहे. तर या पॅनमध्ये आपल्याची पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर या प्रकारे आपल्याला गोल गोल फिरवून खरपूस भाजून घ्यायची आहे. तर इथे आपली पोळी भाजत आली ना, याची तुटायला लागते. सुटायला लागलं काय करायचं, त्याच्या आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. या आपल्या पोळीचे बारीक तुकडे करून घ्यायचे पॅनमध्ये. हे बघा या प्रकारे सगळ्या पोळीचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. थोडंसं क्लिष्ट आहे पण थोडंसं वेगळं आहे. लाडू खूप छान होतात उपवासाचे. या प्रकारे आपल्याला बारीक बारीक असे बारीक करून घ्यायचे. बारीक बारीक छोटे असे छोटे छोटे तुकडे करूया. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता या बाउलमध्ये आपण ही कुस्करलेली पोळी काढून घेऊया. या बाउलमध्ये सगळी पोळी काढून घेऊया. हे हाताने काढते पटकन हाताने काढा. रेसिपी ट्राय करून बघा. खूप छान लागते. उपवासासाठी खूप छान आहे. नक्की ट्राय करा. इथे मी इलायची पावडर घेतली आहे. इलायची पावडर आपल्याला खूप मस्त सुगंध आहे. विशिष्ट पद्धतीने चवी आणि घेतलेला आहे. 1 पाव कप गूळ किसून घेतलेला आहे. पाव कप गूळ यामध्ये मिक्स करते. आता हे थोडंसं आपण हाताने मॅश करूया. मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स केल्यानंतर आपण या मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता हे आपल्या हाताने मिक्स झालेलं आहे. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. एक मिक्सरचं भांडं घेऊन आपल्याला थोडं या प्रमाणे या भांड्यात मिश्रण टाकून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आपल्याला. आता मिक्सरमध्ये फिरवून घेते. तर अशा प्रकारे मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. मिक्सरमधून काढून घेतलेलं. गूळ घातल्यामुळे ना एक आता मस्त टेक्स्चर आलेलं आहे बघा. तुम्ही पाहू शकता. आता आपल्या लाडू तयार झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेऊया. यामुळे आपले लाडू पौष्टिक होतील. हे लाडू करून खूप छान होतात. खूप पौष्टिक आहेत. उपवासासाठी खूप छान आहेत. आता हे आपल्या तूप यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता एक करून असे लाडू बनवूयात. हे पाहून तुम्हाला एक बनवून दाखवते लाडू. अतिशय मस्त झालेला आहे. गूळ टाकल्यामुळे त्याची मऊ झाली आहे. आहे की नाही मस्त? उपवासाचे लाडू